हिंदुत्ववादी नेता गर्द अंधारात चाचपडणाऱ्या डोळ्यांना जसा काजव्याचा मोह पडतो, तसं महाराष्ट्रातील काही नेत्यांना हिंदुत्ववादी होण्याचे डोहाळे लागलेत का, असा प्रश्न गेल्या काही दिवसातील ठराविक लोकप्रतिनिधींची भाषा पाहून पडतो. त्यातीलच आघाडीचं नाव म्हणजे गोपीचंद पडळकर. वास्तवात गोपीचंद पडळकर यांची इमेज आज पावतो धनगर समाजाचा नेता अशी होती. ही इमेज त्यांच्या एकंदर राजकीय भविष्यासाठी मुलायम पायघडीच होती असं म्हणता येईल. मात्र असं असताना देखील गेल्या काही कालावधीत गोपीचंद पडळकर यांची वक्तव्य पाहता धनगर नेता अशी इमेज असताना त्यांना स्वतःला हिंदुत्ववादी नेता व्हायचे डोहाळे लागलेत का, असा प्रश्न पडतो. हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त भूमिका आणि वक्तव्य. या सगळ्यांबद्दलच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गोपीचंद पडळकर यांची ओळख धनगर समाजाचा नेता अशी होती. किंबहुना भाजपला मतदान करू नका, बिरोबाची शपथ आहे असं आपल्या ज्ञाती बांधवांना आवाहन करणारे पडळकर यांचा सामाजिक प्रवास हा धनगर आरक्षण आंदोलनातूनच झालेला. त्यावेळी भाजपला विरोध करणारे पडळकर यांचा राजकीय प्रवास मात्र भाजपमधूनच सुरू झाला. पूर्वी जरी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी कालांतराने ते भाजपबाबत मवाळ झाले. पुढे भाजपसाठी देखील त्यांची धनगर समाजाची नेता ही प्रतिमा असणं फायद्याचं ठरलं. मुळात महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या काळात युतीची सत्ता ही माधव पॅटर्न म्हणजेच माळी, धनगर, वंजारी या समीकरणानं आली होती. हा जातीय तोल सांभाळल्यानं त्यावेळी भाजप युती म्हणून सत्तेत बसलेली. त्यावेळी धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून सांगलीचे अण्णासाहेब डांगे हे होते. याच अण्णासाहेबांनी सुरुवातीला धनगर आणि धनगड या शब्दांच्या फोडीवरून आरक्षणाला वाचा फोडलेली. पुढे काही कालावधीनंतर भाजपमधील नेतृत्वाशी खटके उडाल्यावर अण्णासाहेब यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जरी प्रवेश केला तरी राजकीय दृष्टीनं ते त्या काळात संन्यस्त होते. त्यांच्या जागी काही कालानंतर महादेव जानकर आले आणि आता महादेव जानकर यांची स्पेस घेतली आहे ती गोपीचंद पडळकर यांनी. आणि आता तर भाजपचे आमदार आणि धनगर समाजाचा चेहरा देखील गोपीचंद पडळकर झालेत. हा झाला थोडा इतिहास. आता मूळ मुद्द्याकडे येऊयात. मूळ मुद्द्याकडे येण्यापूर्वी पडळकर यांची वादग्रस्त विधाने पाहूयात. सुप्रिया सुळे यांच्याबाबत जातद्वेषी वक्तव्य. गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यामध्ये त्यांनी पवार कुटुंबाला वारंवार लक्ष केलं होतं. मटण खाऊन दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणारे घर कोणतं आहे हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे असं म्हणतच तिची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई कोणीतरी आहे असं कॉकटेल असणारं हे घर आहे असं धर्मद्वेषक आणि जातद्वेषक विधान पडळकर यांनी केलेलं. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मासंदर्भात केलेल्या विधानावरून देखील राज्यात वाद झाला होता. सांगलीत एका महिलेनं आत्महत्या केली होती. त्यावेळी तिला ख्रिश्चन करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिनं आत्महत्या केली असं बोललं गेलं. त्यावेळी धर्मांतर करणारे जसे हिरवे साप आहेत तसे हे ख्रिश्चन अजगर आहेत. धर्मांतरासाठी येणाऱ्या पाद्री लोकांना ठोकण्यासाठी बक्षीस दिलं पाहिजे. पहिल्या पाद्रीला ठोकेल त्याला 5 लाखांचं बक्षीस, दुसऱ्याला मारेल त्याला 4 लाखांचं, तर तिसऱ्याला मारेल त्याला 3 लाखांचं बक्षीस दिलं पाहिजे. आणि जो कोणी पाद्रींचा सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस ठेवलं पाहिजे. अशी मुक्ताफळे गोपीचंद पडळकर यांनी उधळली होती. बीडमधील हिंदू मोर्चामध्ये हिंदू मुलींनी जिमला न जाता घरातच योगा करावा असं त्यांनी म्हटलं होतं. जिममध्ये ट्रेनर कोण आहेत ते बघा, त्यांच्याकडून आपल्या मुलींना धोका आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. भिगवणमध्ये एका युवतीनं आंतरधर्मीय विवाह केलेला, ज्याला पुढे अपहरणाचा रंग देण्यात आला. मुलगी पुढे आली, स्वमर्जीनं लग्न केलं, अपहरण झालं नाही असं म्हटलं, तोपर्यंत लव जिहाद करत मुलीचं अपहरण केलं आहे असं म्हणणारे पडळकर तोंडघशी पडले. त्यानंतर देखील अजिबात कसर न खाता हा लव जिहादच आहे. आतापर्यंत वडिलांचं छत्र नसलेल्या 25 मुलींचं अपहरण केलं असल्याची पुढे त्यांनी सोडली होती. दौंडमध्ये एका मंदिरात नंदीच्या मूर्तीची विटंबना केली गेल्याचा आरोप झाला. त्यावेळी या विटंबनकर्त्याचा ज्या पद्धतीनं महाराजांनी औरंगजेबाचा कोथळा काढला तसा नंदी महाराजांच्या शिंगाने त्याचा कोथळा काढावा असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. डिसेंबर 2024 मध्ये पुरोगामी महाराष्ट्रावर पडळकर यांनी मुक्ताफळे उधळली होती. महाराष्ट्र पुरोगामी राज्य हे निव्वळ थोतांड आहे.
पुरोगामी राज्य हे केवळ भाषणापुरतं आहे, महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालतो हे फक्त भाषणात आहे. महाराष्ट्रात लव्हजिहाद थांबवण्यासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदे आणावेत अशी मुक्ताफळे गोपीचंद पडळकर यांनी उधळली होती. अशी एक न अनेक वादग्रस्त विधानं गोपीचंद पडळकर यांची आहेत. मुळात धनगर समाजाचा नेता म्हणून ओळख मिळाल्यानं त्यांचं राजकीय भविष्य तुलनेनं सोपं झालेलं असताना का स्वतःहून ते हिंदुत्ववादी म्हणून स्वतःचं ब्रँडिंग करत आहेत हे समजून घ्यावं लागेल. जेव्हा तुम्ही कट्टरतावादी विधानं करता, तशा भूमिका घेता, त्यावर समाजातील रेसिस्ट गट आणि लिबरल गट या दोघांच्याही टोकाच्या प्रतिक्रिया येतात. या माध्यमातून फुटेज मिळतं आणि आपसुकच तुमचं नाव देखील चर्चेमध्ये राहतं. सोबतीनं ज्या पक्षातून पडळकर निवडून आलेले आहेत त्या पक्षाची मूळ ओळख हिंदुत्व ही आहे. त्यामुळं वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या नजरेत भरण्यासाठी स्वतःला जास्तीत जास्त कट्टर दाखवणं गरजेचं आहे, हा गैरसमज त्यांनी करून घेतलाय. त्यामुळं स्वतःचा एका समाजाचा नेता ही ओळख बाजूला सारून पडळकर हे स्वतःचं ब्रँडिंग हिंदुत्ववादी म्हणून करून घेत आहेत. त्यात त्यांना साथ लाभतीये ती म्हणजे नितेश राणे आणि संग्राम जगताप यांची. गंमत म्हणजे या कट्टरतेपायी गोपीचंद पडळकर असं काही बोलून जातात की त्यामुळं आपला पक्ष आणि आपले सहकारी यांना देखील ते असंच अडचणीत आणतात. जसं की त्यांनी आत्ता भिगवण प्रकरणामध्ये राहुल कुल यांना संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. वास्तवात ज्या धनगर आरक्षण प्रश्नाने आणि त्यातील आंदोलनाने, त्यातील भूमिकेनं गोपीचंद पडळकर यांना चेहरा मिळवून दिला, राजकारणामध्ये संधी मिळवून दिली, त्या आरक्षणाचा प्रश्न अद्यापही भिजत घोंगडा आहे आणि त्या प्रश्नावर आता सध्या तरी लक्ष्मण हाके यांनी ताबा मिळवलाय असं म्हणता येईल. त्याबरोबरच सांगलीतून माधव पॅटर्नमध्ये धनगर चेहरा अशी ओळख असलेले अण्णासाहेब डांगे यांनी मागील वर्षी भाजपमध्ये फडणवीस यांच्या हस्ते प्रवेश केलाय. त्यांच्यासोबतच त्यांच्या दोन्ही मुलांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे इतके दिवस भाजपमधील धनगर चेहरा अशी ओळख असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? पडळकर स्वतःची धनगर नेता अशी इमेज सोडून हिंदुत्ववादी नेता बनण्याचा प्रयत्न का करत आहेत? ही ब्रँडिंग त्यांच्या राजकीय भविष्याला कारक ठरेल की मारक हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.